लक्षतीर्थ वसाहत त्या दांडगावाडी या ठिकाणची जी काही अनाधिकृत मशीद आहे ती मशीद हटवली जावी म्हणून अनेक दिवसापासून आंदोलनं सुरू होती। यामध्ये आता कोर्टाने एकदा नव्हे तर दोनदा ही अनाधिकृत मशीद आहे आणि ती पाडली जावी असा आदेश झाला होता आणि त्यावर आज देखील मनाई मिळावी म्हणून विरोधी पक्षाच्या त्या ठिकाणच्या ते मशिदीवाल्यांनी त्या ठिकाणी मनाई मागितली होती, पण ती मनाई कोर्टाने फेटाळून लावली। ही अनाधिकृत मशीद पाडली जावी असा स्पष्ट कोर्टाचा न्यायालयाचा आदेश असताना देखील अजून ती मशीद पाडली जात नाही, याचा अर्थ काय? त्यामुळे तमाम कोल्हापुरातल्या सगळ्याच हिंदुत्ववादी संघटनांचं हे म्हणणं आहे की कोर्टाचा आदेश असताना ताबडतोब ती मशीद त्या ठिकाणी अनाधिकृत पाडली जावी। असं असताना आत्तासुद्धा आम्ही स्वतः कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टरांना आणि SP आम्ही भेटलो। त्यांनी आज मुस्लिम समाजाच्या सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि याविषयी चर्चा चालू आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की कोर्टाचा आदेश झाल्यानंतर तुम्ही मीटिंग कसली बोलवताय? मग मीटिंग बोलून त्यामध्ये काय निघणार आहे? आम्ही त्यांना सांगितलं की त्या 4 वाजेपर्यंत ही कारवाई करावी। हे कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही ही कारवाई थांबवता? कुणाचा आदेश तुम्हाला आहे की मशीद पाडली जाऊ नये? आणि जर काय असं झालं तर हे अत्यंत चुकीच्या पद्धतीचा पायंडा पडेल, कोर्टाचा अवमान केला जाईल। मग कुठलाही किती अधिकारी मोठा असला तरी मग त्याच्यावर गुन्हा दाखल होईल आणि विनाकारण याला गालबोट लागलं जाईल। आणि या दरम्यानच्या काळामध्ये मुस्लिम समाजाकडून काही चुकीच्या पद्धतीचे फोटो व्हिडिओ चाकू घेतलेले हत्यारं ही व्हायरल केली जात आहेत। हे चेतावणीखोर हे जे काही करायला आलेले आहेत देशद्रोही यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि विनाकारण मग हिंदू समाजातल्या लोकांना मग नंतर काय झालं तर त्याचं सगळं खापर हिंदू बांधवांच्यावरती फोडू नये। पोलिसांनी आणि प्रशासनानं ताबडतोब यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। आणि म्हणून ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये ही आंदोलनातले सगळे जे काही कार्यकर्ते आहेत हे या ठिकाणी बसलेले आहेत। या निर्णय काय होतो याची वाट बघत या ठिकाणी सगळे थांबलेले आहेत।